अश्वमेधाचा घोडा आता पूर्व आर्यवर्तात आला होता. निबिड अरण्यांनी गजबजलेली भूमी होती ती. अधूनमधून मनुष्यवस्ती, क्वचित एखादे मोठे नगर. जिकडे तिकडे वन्य लोकांची राज्ये. त्यामुळे युद्धाचा प्रसंगच फारसा कुठे आला नाही. मला अगदी कंटाळा आला या माझ्या जीवनक्रमाचा. या प्रदेशात हत्ती विपुल आहेत. तेव्हा या नव्या प्रकारच्या मृगेत मन गुंतवायचे मी ठरविले. मोठे मोठे रानटी हत्ती रात्री अरण्यातल्या जलाशयावर पाणी प्यायला येतात असे ऐकले. एखाद्या हत्तीची आपण एकट्याने शिकार करावी असे माझ्या मनात घेतले. एका मध्यरात्री कोणालाही बरोबर न घेता मी अरण्यात खूप आत गेलो. एका जलाशयाच्या बाजूला असलेल्या उंच वृक्षावर चढून बसलो. मोठा रोमांचकारी अनुभव होता तो. काळोखाचा समुद्र भोवताली पसरला होता. 4 हातांपलीकडची वस्तू स्पष्ट दिसत नव्हती. ताप आलेल्या माणसाप्रमाणे सारे अरण्य जणू काही कणत होते. अनेक चित्रविचित्र आवाज एकमेकात मिसळून कानांवर पडत होते. वाद झालेला मनुष्य मध्येच ओरडतो ना, तशी वाघाची डरकाळी कुठून तरी ऐकू आली. अशा स्थितीत हत्तीची शिकार करण्यात ब्रह्मानंद होता. माझे पंचप्राण कानात उभे राहिले. हत्ती पाणी प्यायला लागला की त्याचा बुडबुड आवाज होतो हे मी अनेकांकडून ऐकले होते. त्या आवाजाकडे माझे सारे लक्ष लागले होते. हळूहळू इतर आवाज मला ऐकू येईनासे झाले. एक एक पळ घटकेसारखे वाटू लागले. माझ्या कानांवर एक अस्पष्ट आवाज आला. माझ्या सर्व अंगातून वीज सळसळली. दूरचे काही म्हटल्या काही दिसत नव्हते. केवळ आवाजाच्या अनुरोधाने बाण टाकायचा. तो लागला की हत्ती चित्कार करील, मग भराभर त्याच जागी बाण सोडायचे असे मी मनात योजून ठेवले होते. मी बाण टाकला. त्याने लक्षभेद केल्याचा आवाज आणि त्याच पाठोपाठ एक कर्कश मानवी स्वर हे दोन्ही एकदम माझ्या कानावर पडले. आ! कुणी टाकला बाण? पापी माणसा, पुढे ये, नाहीतर. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. बाण हत्तीला लागला नव्हता. त्याने कोणीतरी कोपिष्ट मुनीला दुखाविले होते. तो लगेच शापवाणी उच्चारील. कंपित स्वराने मी वृक्षावरून मोठ्याने म्हणालो, मुनिराज, क्षमा करा, मला मोठा अपराध झाला माझ्या हातून. त्या वृक्षावरली खारसुद्धा माझ्या इतकी चपळाईने खाली उतरली नसेल. अंधारातच मी त्या आवाजाच्या रोखाने गेलो. जलाशयाच्या काठाला झाडी थोडी विरळ झाली होती. चांदण्याच्या मंद मंद प्रकाशात तिथे एक मानवी आकृती उभी असलेली मला दिसली. भूत पेशाच्यासारखी वासत होती ती. मी लगबगीने पुढे झालो. त्या आकृतीच्या मुद्रेकडे न पाहता तिचे पाय धरू लागलो. झटकन ती आकृती मागे सरकली. मला शब्द ऐकू आले. पापी मनुष्याचा स्पर्श मला चालत नाही. मी पापी नाही महाराज. मृगेच्या नादानं मी इथे आलो. हत्ती पाणी पित आहे असं वाटून मी बाण टाकला. मी क्षत्रिय आहे. मृगे हा माझा धर्म आहे. धर्म आणि अधर्म यांच्या गोष्टी तू मला सांगतोस. मी व्रतस्थ योगी आहे. अजन्म ब्रह्मचारी आहे. स्त्रीच्या ओठांनी तुझे ओठ विटाळले आहेत की नाहीत? खरं बोल. या दृष्टीने तू पवित्र असशील तरच तुला माझे पाय धरता येतील. खोटे बोलण्याचा धीर मला होईना. त्या रात्री मी आवेगाने घेतलेले अलकेचे चुंबन माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. हा योगी त्रिकालज्ञानी असेल. आपण खोटे बोललो तर तत्काळ त्याला कळेल. तो शापून भस्म करील आपल्याला. मी मुकाट्याने खाली मान घालून उभा राहिलो. तो योगी कठोर स्वराने म्हणाला, लंपट कुठला? मी लंपट होतो? स्त्रीच्या स्पर्शात एवढे पाप असते? मग जगातली सारी माणसे पापीच आहेत का? छे, काय बोलावे आणि काय करावे हे मला कळेना. योगी उद्गारला, तुझ्यासारख्या क्षुद्र माणसाबरोबर बोलायला वेळ नाही मला. मध्यरात्रीच्या 4 घटकात कोणाच्याही दृष्टीस न पडता मी सर्व अनेक उरकतो आणि ध्यानस्थ बसतो. किंचित पुढे होऊन त्याने पाण्यात आपला कमंडलू बुडवला. तो भरून घेऊन तो परत वळला. मी त्याच्यापुढे गुडघे टेकले, हात जोडले आणि म्हणालो, महाराज, मला आपला आशीर्वाद असावा. वाटेल त्याला आशीर्वाद द्यायला मी काय भोळा शंकर नाही. तू कोण आहेस हे कळल्या वाचून मी तुला आशीर्वाद कसा देऊ? मी राजपुत्र आहे. मग तू आशीर्वादाला अपात्र आहेस. ते का? मी भीत भीत प्रश्न केला. तू देहाचा दास आहेस म्हणून. जितकं वैभव अधिक तितकाच आत्म्याचा अधप्पात मोठा. तुझ्यासारखा राजपुत्र पंचपक्वानं खातो आणि जिव्हेचा गुलाम बनतो. तो सुंदर वस्त्र व अलंकार धारण करतो आणि देहाचा दास बनतो. पळापळाला तो स्पर्शसुखाच्या आणि दृष्टीसुखाच्या आहारी जातो. सुवसिक फुलं आणि सुगंधी तेल यांचा तो मनसोक्त उपभोग घेतो आणि घ्राणेंद्रियाचा गुलाम होतो. तो प्रजेवर राज्य करतो, पण त्याची इंद्रिय त्याच्या मनावर राज्य करीत असतात. सर्व इंद्रिय सुखांचा संगम स्त्री सुखात होतो. म्हणून आम्ही योगी ते सर्व शरीर सुखांत निषिद्ध मानतो. जा राजपुत्रा, जा. तुला माझा आशीर्वाद हवा असेल तर सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग करून तू माझ्याकडे ये.
मग मी कधीही संन्यासी होणार नाही असं वचन दिलंय मी महाराज. कोणाला? माझ्या आईला. योग्याच्या मनात कुतूहल जागृत झाले असावे. त्यांनी उत्सुकतेने विचारले, ते का? माझा वडील भाऊ लहानपणीच विरक्त होऊन कुठं पळून गेला. अजून ते दुःख माझी आई विसरली नाही. तुझा वडील भाऊ? होय महाराज. तो कदाचित आपल्याला कुठं ना कुठं भेटलाही असेल. तो कुठे असतो हे कळलं तर मी आईला हस्तिनापुराहून घेऊन येईल. हस्तिनापुराहून? तू हस्तिनापूरचा राजपुत्र आहेस? होय महाराज. तुझं नाव? ययाती. तुझ्या वडील भावाचं नाव? यती. यती? किंचित घोगऱ्या आवाजात त्या योग्याने उच्चारलेला तो शब्द मोठा विचित्र वाटला मला. जणू काही भोवतालच्या डोंगरातून आलेला तो माझ्या शब्दाचा प्रतिध्वनीच होता. मगापेक्षा त्या योग्याची आकृती मला अधिक स्पष्ट दिसू लागली. माझ्या खांद्यावर हात ठेवण्याकरिताच की काय त्याने आपला डावा हात पुढे केला. तो किंचित कापत आहे असे भासले मला. छे, मध्यरात्र मागे पडली होती. अरण्यात थंडगार वारा सुटला होता. तो झोंबत असल्यामुळे तो कृश हात कंप पावत असावा. माझ्या मागून ये. एवढेच शब्द उच्चारून तो योगी चालू लागला. थोडे पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले. मी जागच्या जागी उभा होतो. तो किंचित मृदू स्वराने म्हणाला, ययाती, तुझा थोरला भाऊ तुला आज्ञा करीत आहे. चल, माझ्या मागून ये. यतीची गुहा फार दूर नव्हती, पण तिथे जाईपर्यंत माझे काळीज अरण्यातले चित्रविचित्र आवाज ऐकून पळत सुटणाऱ्या सशासारखे थरथरत होते. ह्याने मला गुहेतच कोंडून ठेवले तर? मी मोठा योद्धा असेन, पण अशा हठयोगांना नाना प्रकारच्या सिद्धिवश असतात. रागारागाने त्याने एखाद्या प्राण्यात आपले रूपांतर करून टाकले तर? अश्वमेध जिथल्या तिथे राहील. युवराजांना पाताळातल्या नागांनी नेले की आकाशातल्या यक्षगंधर्वांनी पळविले हे माझ्या बरोबरच्या सैनिकांना कधीच कळणार नाही. ते खाली मान घालून जड पावलांनी हस्तिनापूरला जातील. बाबा कपाळाला हात लावून बसतील. ययू नाहीसा झाला हे ऐकून आई मूर्छित होईल. आशेप्रमाणे भीतीमुळेही मनुष्य नाही नाही त्या कल्पना करू लागतो. यती उभ्या जन्मात मला पहिल्यांदा भेटत होता. माझे मन या आकस्मिक भेटेने कसे फुलून जायला हवे होते, पण त्याच्या बोलण्याने ते गारठून गेले होते. गुहेत गेल्यावर त्याच्याशी काय बोलावे या विचारात मी पडलो. लवकरच आम्ही निवासस्थानापाशी आलो. ती एक वेडीवाकडी गुहा होती. काटेरी वेलींनी तिचे तोंड झाकून गेले होते. यतीने एका हाताने काही वेली दूर केल्या तेव्हा कुठे ती गुहा आहे हे माझ्या लक्षात आले. त्याच्या मागोमाग अंग चोरून मी आत गेलो तरी गुहेच्या तोंडावरल्या वेलींचे 4-5 काट्यांचे ओरखडे मला मिळालेच. त्या काटेरी दारातून मी आत जातो न जातो तोच वाघाचे गुरगुरणे ऐकू आले. माझा हात धनुष्याकडे गेला. यती मागे वळून हसून म्हणाला, इथे त्याचं काम नाही. तुझा वास येऊन तो गुरगुरला. एरवी एखाद्या सशासारखा इथे पडून असतो तो. मी जिथे जातो तिथले हिंस्र पशु माझे मित्र होतात. माणसापेक्षा तेच अधिक पवित्र असतात. जाता जाता यतीने त्या वाघाचे मस्तक थोपटले. तो एखाद्या मांजराच्या पिल्लासारखा यतीशी खेळू लागला. आता गुहेच्या अगदी आतल्या भागात मी आलो. अपूर्व चमकदार प्रकाश तिथे पसरला होता. मी चोहोंकडे पाहिले. कोपऱ्या कोपऱ्यात काजव्यांचे थवे चमकत होते. प्रत्येक कोपऱ्यात एक एक नाग वेटोळा घालून स्वस्थ बसला होता. प्रत्येकाच्या मस्तकावरला मणी चमचमत होता. उजवीकडे बोट दाखवून यती म्हणाला, ही माझी शय्या. मी वाकून पाहिले. एका लहान खडकाची उशी केली होती यतीने. गुहेच्या तोंडावर पसरलेल्या काटेरी वेलींचे अंथरूण त्या उशीच्या खाली पसरले होते. यती सदैव या शय्येवर झोपतो या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तो माझा थोरला भाऊ होता. आज तो हस्तिनापुरात असता तर सारे राजविलास त्याच्यापुढे हात जोडून उभे राहिले असते. ते सोडून त्याने हा जीवनक्रम का स्वीकारला? यात कोणते सुख आहे? यती अंती काय मिळवणार आहे? तो कशाचा शोध करीत आहे? यतीने त्या काटेरी शय्येच्या बाजूला पडलेले मृगाजीन उचलले आणि उंच सकल भूमीवर ते पसरीत तो म्हणाला, बैस. तो स्वतः त्या काटेरी शय्येवर बसला. धनुष्यबाण बाजूला ठेवून त्या मृगाजीनावर मी कसाबसा टेकलो. पण यती मात्र सिंहासनावर असल्यासारखा आरामात बसला होता. मी कंटक्क शय्येवर पडल्याप्रमाणे पळापळाला तळमळत होतो. त्याची मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. वर काळ्या कुळकुळीत जटा, खाली तितकीच काळी कुळकुळीत दाढी, ह्या दोन्हींच्या मधले तोंड लहान मुलासारखे दिसत होते ते. पण हे नेहमीच लहान मूल नव्हते. हकाली म्हातारे झालेले लहान मूल होते ते. त्याचे लुकलुकणारे डोळे काळोखात ढोलीतून डोकवून पाहणाऱ्या घुबडाच्या डोळ्यांसारखे वाटले मला. त्याचे शरीर म्हणजे केवळ हाडांचा एक सापळा होता.
गळून पडणाऱ्या पिकलेल्या पानांसारखी त्याची अंगकांती फिकट पिवळसर भासत होती. त्याच्या अंगाला सुरकुत्याही पडल्या होत्या. मध्येच मी त्याच्या मुद्रेकडे अधिक निरखून पाहिले. त्याच्या कृशतेमुळे असेल, पण एखाद्या पक्ष्याच्या चोचीसारखे त्याचे नाक आहे असे मला वाटले. त्याची मूर्ती पाहिली म्हणजे हा पुरुष कधी काळी तरुण असेल का असा भाससुद्धा होत नव्हता. युद्धाचा आनंद दूर राहो, साधा घोड्यावर बसण्याचा आनंदसुद्धा याने उपभोगला नसेल. मग अलकासारख्या तरुणीच्या चुंबनातले सुख, हा विचार मनात येताच मी दचकलो. यतीने किती उग्र तपश्चर्या केली आहे हे त्या गुहेवरून आणि त्याच्या देहावरून उघड दिसत होते. त्याला दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्याची सिद्धीसुद्धा प्राप्त झाली असेल, नाही कोणी म्हणावे. त्या गुहेने, यतीच्या त्या तत्त्वज्ञानाने माझ्या सर्व भावना जणू काही बधीर करून टाकल्या होत्या. तसे नसते तर आयुष्यात पहिल्यांदाच भेटत असलेल्या भावाला मी कडकडून मिठी मारली असती. त्याच्या तोंडाकडे पाहत मी ढसा रडलो असतो. त्याला हट्टाने हस्तिनापूरला ओढून नेऊन आईच्या पायावर घातले असते. पण यातले काही होणे शक्य नाही हे ओळखूनच की काय मी एखाद्या मुक्या प्राण्यासारखा त्याच्या पुढात बसलो होतो. काहीतरी बोलायला हवे म्हणून मी म्हणालो, तुला पाहून आईला फार आनंद होईल. या जगात खरा आनंद एकच आहे, ब्रह्मानंद. शरीर सुख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं. मग ते सुख स्पर्शाचं असो अथवा दृष्टीचं असो. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यावर विजय मिळवण्याकरिता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे. ही माझी खायची फळं पहा. त्याने पुढे केलेले फळ मी हातात घेतले. प्रसाद म्हणून त्याचा एक तुकडा काढून मी चावू लागलो. लगेच जीभ कडू झाली. तो कडूपणा माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला असावा. ते पाहून यती म्हणाला, माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात. ती आपण तिला देत राहिलो म्हणजे गोड फळांविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीने मनुष्य शरीरपूजक होतो. देहाची पूजा करणाऱ्याचा आत्मा बधीर होत जातो. फक्त विरक्तीनंच माणसाचा आत्मा जागृत होतो. त्या विरक्तीसाठी मी ही कडू फळं मिटक्या मारीत खात असतो. त्याने एक फळ उचलले आणि दातांनी त्याचे कचाकच तुकडे करीत तो भराभर खाऊ लागला. माझ्या तोंडात अजून तो लहान कडू तुकडा तसाच घुटमळत होता. गुहेबाहेर जाणे शक्य असते तर तो सारा चोथा मी थुंकून आलो असतो. यती आणि मी सख्खे भाऊ होतो, पण त्याच्या माझ्यामध्ये एक भयंकर खोल दरी पसरली होती. त्या दरीची जाणीव आता मला पूर्णपणे झाली. ते फळ खाऊन संपवीत यती म्हणाला, प्रत्येक इंद्रियावर माणसानं असा विजय मिळवला पाहिजे. या मार्गाला लागल्यापासून मी हीच धडपड करीत आहे, पण अजून माझी मला खात्री वाटत नाही. हिरवळीत साप लपून बसतात, विरक्तीची आड आसक्ती तशीच. लहानपणी एका रात्री तो आईला सोडून का निघून गेला हे मला कधीच नीट कळले नव्हते. मी धीर करून त्याला विचारले, अगदी बालपणीच तू या मार्गाकडे कसा वळालास? ज्या ऋषींच्या कृपेने मी झालो त्यांच्या आश्रमातच मला उपरती झाली. आई मला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेली होती. रात्री पर्णकुटीत आई गाढ झोपली, पण मला भलती भलती स्वप्न पडू लागली. मी हळूच उठून पर्णकुटी बाहेर आलो. मांजरांच्या पावलांनी जवळच्या पर्णकुटीत गेलो. आश्रमातले शिष्य बोलत बसले होते. ते म्हणत होते, या नहुष राजाची मुलं कधी सुखी होणार नाहीत. माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. यतीप्रमाणे मीही नहुष महाराजांचा मुलगा होतो. त्या शिष्यांचे भयंकर भविष्य खरे होणार असले तर? नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाला, नहुष राजाची मुलं सुखी होणार नाहीत? हो, अजून ते शब्द माझ्या कानात घुमत आहेत. कारण? शाप. कुणाचा? ऋषींचा. ऋषींनी शाप द्यायला बाबांच्या हातून काय पाप घडलं होतं? ती कथा मला सुद्धा नीट ठाऊक नाही. तू आता जा, माझी ध्यानाची वेळ झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रात्री त्या शिष्यांच्या उद्गाराने मला सावध केलं. दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी व्हायचं मी ठरवलं. भटकत भटकत मी हिमालयात गेलो. तिथे मला एक हठयोगी गुरु भेटला. मी मध्येच प्रश्न केला, यती, आपल्या धाकट्या भावाला तू एक भिक्षा घालशील का? काय हवंय तुला? मी असा हस्तिनापूरला जातो आणि आईला घेऊन येतो. तिला एकदा तू भेट. नकारार्थी मान हलवीत यती उद्गारला, ते शक्य नाही. माझी तपश्चर्या अजून पुरी झालेली नाही. परमेश्वर माझ्या मुठीत आलेला नाही. तू तिला घेऊन आलास तरी माझी भेट होणार नाही. मी एका जागी फार दिवस राहत नाही. आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. कुठल्याही जागेविषयी थोडंसं प्रेम वाटू लागलं की ती मी तत्काळ सोडतो. मग आईचीनी तुझी भेट केव्हा होईल? कोण जाणे. कदाचित होईल, कदाचित होणार नाही. नी तुझी माझी भेट आजसारखीच केव्हा तरी योगायोगानं होईल. त्यावेळेला मला साऱ्या सिद्धी वश झालेल्या असतील. चल, उठ, बाहेर जा.
माझी ध्यानाची वेळ होऊन गेली. गुहेबाहेर तुला पोचवितो. आणि गुहेच्या तोंडावरील काटेरी वेल दूर सारून आम्ही दोघे भाऊ बाहेर आलो. आता मला त्याचा निरोप घेणे प्राप्तच होते. मी सद्गदित स्वराने म्हणालो, यती, येतो मी. माझी आठवण ठेव. गुहेत आल्यापासून त्याने मला स्पर्शसुद्धा केला नव्हता, पण या शेवटच्या क्षणी त्या कठोर निर्धाराला तडा गेला असावा. उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, ययाती, आज ना उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, 100 अश्वमेध करशील. पण एक गोष्ट विसरू नकोस, जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही.